तर मी यावेळी स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की एक्सपेक्टेड कट ऑफ असिस्टंट टेक्निशियनचा जर हवा असेल म्हणजे विद्युत सहाय्यकचा किंवा सेफ स्कोर जर हवा असेल तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगा। सेफ स्कोर हवा आहे म्हणून सांगितलेलं 50 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या तर मी डेफिनेटली त्याच्यावर व्हिडिओ बनवेन आणि ऑलमोस्ट 150+ कमेंट आलेले आहेत त्याच्यावर। बऱ्याच जणांनी 2-2, 3-3 पण कमेंट केलेले आहेत स्वतःहून नंबर ऑफ कमेंट्स वाढवायला। पण मला ती गोष्ट आवडली की तुम्ही खरंच एक्सपेक्टेड किंवा एक्साइटेड आहात कट ऑफसाठी आणि सेफ स्कोरसाठी। तर चला डायरेक्टली आपण सेफ स्कोरसाठी बोलूया। पण त्याच्या आधी हा कट ऑफ बनवताना आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या आहेत किंवा काय काय गोष्टी कन्सिडर केल्या आहेत किंवा आपल्याला लक्षात ठेवावे लागतील त्या गोष्टी आधी सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूया। सगळ्यात पहिल्यांदा की पेपर आपला 3 शिफ्टमध्ये झालेला होता। शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 तिघांची डिफिकल्टी लेवल वेगवेगळी होती। मुलांच्या फीडबॅक अनुसार पहिला शिफ्ट जर म्हणायला गेलं तर एक मॉडरेट लेवलचा होता। दुसरी जी शिफ्ट होती सेकंड नंबरची शिफ्ट ती कंपॅरेटिव्हली इझी होती फर्स्टपेक्षा असं मुलांचं म्हणणं होतं। आणि थर्ड शिफ्ट होती ती थोडीशी हार्ड म्हणजे आपण मॉडरेट टू हार्ड साईडला आपण त्याला ठेवू शकतो असं मुलांचा फीडबॅक आला होता। तर त्या अकॉर्डिंग तिन्ही पेपरची डिफिकल्टी लेवल जर वेगळी वेगळी असेल किंवा ज्यांनी फीडबॅक दिला कदाचित त्यांना पेपर इझी गेला असेल, कदाचित थर्ड शिफ्टमधल्या मुलांना पेपर हार्ड गेला असेल, डिपेंड करतं त्या पर्टिक्युलर मुलावर किंवा ओव्हरऑल सगळ्या मुलांवर ह्या गोष्टींवर डिपेंड करतं। दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशन। आता नॉर्मलायझेशन कधी होतं जेव्हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होतात तर त्यामुळे प्रत्येकाची डिफिकल्टी लेवल वेगळी असल्यामुळे आपण ह्या तिन्ही शिफ्टमधल्या मुलांना एकाच स्कोअरवर जज करू शकत नाही, बरोबर। त्यामुळे फॉर्म्युलाच्या अनुसार नॉर्मलायझेशन होतं जेणेकरून जर कधी जास्त सोपा पेपर आला असेल तर त्या मुलांचे मार्क्स कंपॅरेटिव्हली आधीच जास्त असतात बाकीच्या मुलांपेक्षा म्हणजे बाकी शिफ्टपेक्षा, त्यामुळे ह्यांचे मार्क थोडेसे किंचित कमी होतात। आणि जर कुठला हार्ड लेवलचा जर पेपर असेल तर त्यांचे मार्क कंपॅरेटिव्हली थोडेसे वाढतात। आणि जर मॉडरेट किंवा मीडियम लेवलचा असेल, ॲव्हरेज लेवलचा असेल तर त्यांचे मार्क्स येते ऑलमोस्ट सेमच राहतात जेणेकरून सगळे सेम लेवलवर येतील डिफिकल्टी लेवल वेगवेगळी असली तरीसुद्धा। त्यानंतर नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कुठल्या कास्ट वाईज कुठल्या रिझर्वेशन वाईज किती नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आले होते तर ते एक RTI टाकली होती मुलांनी, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याकडे हा एक डेटा आहे। प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या टेक्निशियनच्या एक्झामचा आहे पण आपण आता सध्या फक्त विद्युत सहाय्यकसाठीच डिस्कस करतोय। थोडं प्रिंटेड एकदम क्लिअर नाही आहे पण जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं आपण गोष्टी डिस्कस करूया आणि त्याच्या बेसिसवर मी ॲनालिसिस तो केलेला आहे। त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स किती मुलं ॲक्च्युअलमध्ये अपियर झाली होती। आता इथे जर आपण चेक केलं तर 40,533 आपल्याला आकडा दिसतोय की एवढे ॲप्लिकेशन फॉर्म आले होते। पण पॉसिबिलिटी आहे की एवढे सगळेच्या सगळे मुलं एक्झामला आलेच असतील असं नाही आहे। काही जणांना ट्रॅव्हलिंग जमलं नसेल, काही जणांची तब्येत बिघडली असेल, काही जणांनी स्टडीज केला नसेल तर त्यामुळे बोलले असेल की एक्झामला जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, किंवा काही जणांचं काहीतरी इमर्जन्सी काम आलं असेल त्यामुळे ह्याच्यापैकी एक 2-2.5 हजार आपण मुलं कमी जरी केली तरी उरलेले एक्झामला अपियर असतील हे आपण कन्सिडर करू शकतो, राईट। त्यामुळे त्याचासुद्धा एक डिपेंड करतात गोष्टी। नंबर ऑफ वॅकेन्सीज किती होते म्हणजे प्रत्येक आता डिफरंट रिझर्वेशन आहे तर प्रत्येक डिफरंट रिझर्वेशनसाठी ॲक्च्युअलमध्ये त्यांचे फॉर्म किती आले होते आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्या वॅकेन्सीज किती होत्या। त्याच्यामध्ये आपण 2च गोष्टी कन्सिडर करतो, एक तर वुमन रिझर्वेशन आणि एक जनरल ओपनसाठी। याच्यामध्ये माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू वगैरे ह्या गोष्टी आपण डिस्कस करत नाही, नाहीतर कट ऑफ तेवढं इम्पॉसिबल होईल या गोष्टी काढणं, कारण ॲक्युरेट तेवढं कोणी काढू नाही शकत। पण आपण एक टेंटेटिव्ह अंदाज लावतोय डिपेंड्स अपॉन की नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती होते, डिफिकल्टी लेवल किती होते। तर त्यामुळे आपण वुमन रिझर्वेशन आणि एक जनरल समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जी काही पदे राहतील त्या 2 बेसिसवर आपण हे कट ऑफ येतो डिस्कस करतो, ओके। तर ह्या पॉईंट्स आहेत, ह्यामुळे कट ऑफ थोडा बहुत कमी जास्त होऊ शकतो। तर त्यामुळे आपण एक टेंटेटिव्ह अंदाज लावतोय की किती असू शकतो, ठीक आहे। तर आपण स्टार्ट करूया एक्सपेक्टेड कट ऑफ किंवा सेफ स्कोर काय असेल ते आपल्या ॲनालिसिससाठी, आपल्याला थोडं सपोर्ट करण्यासाठी, तुम्हाला इझिली समजण्यासाठी नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स मी पण इथे दिलेले आहेत आणि नंबर ऑफ वॅकेन्सीज किती आहेत ते मी एक करत इथे फिलअप करत जातो। तर सगळ्यात पहिल्यांदा ओपनचा करूया बिकॉज ओपनचा कट ऑफ सगळ्यात हायेस्ट लागतो, बिकॉज हे सगळ्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी असते, ह्याच्यामध्ये कुठल्या रिझर्वेशनसाठी नसतं। जर OBCमधून फील झालेला मुलगासुद्धा ओपनमध्ये सिलेक्ट होऊ शकतो, NT मधला असू दे किंवा SC मधला असू दे, ST मधला असू दे, कुठलाही मुलाने जरी त्यांच्या पर्टिक्युलर रिझर्वेशनमधून जरी फॉर्म भरला असेल आणि त्याचे मार्क्स जास्त असतील तरीसुद्धा तो ओपनच्या किंवा जनरल कॅटेगरीमधून तो सिलेक्ट होऊ शकतो, ओके। तर नंबर ऑफ वॅकेन्सी ओपन जनरलसाठी टोटल 332 वॅकेन्सीज आहेत आणि वुमन रिझर्वेशनसाठी टोटल 227 वॅकेन्सीज आहेत आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये फॉर्म किती आले ते तुम्ही कंपॅरेटिव्हली बघू शकता। आता एक्झॅक्टली या 5,737 जनरलचा म्हणजे ओपनचा म्हणजे मुलांचा मेल किती फॉर्म होते किंवा
फिमेल किती फॉर्म होते ते आपल्याकडे त्याचा डेटा नाही आहे, पण एक आपण अंदाजा लावू शकतो की वॅकन्सी किती आणि कम्पॅरेटिव्हली फाईट किती मुलांसोबत तुम्हाला करायची आहे त्या पर्टिक्युलर रिझर्वेशनसाठी. ओके, तर त्या अकॉर्डिंग जर आपण कट ऑफचा जर ॲनालिसिस केला तर सेफ स्कोर आपला एक येतो आहे 92 to 95च्या रेंजमध्ये. ओके, बऱ्याच जणांना वाटेल की मी बरेच मार्क्स स्कोअर केलेत, माझ्या 105च्या वरती येऊ शकतो, पण काही जणांशी किंवा रात्र बऱ्याच जणांशी माझं बोलणं झालं तर तेव्हा त्या मुलाने सांगितलं की आधी सुरुवातीला त्यांना वाटलं की मार्क्स जास्त येतात, पण नंतर जर त्यांनी बघितलं तर त्यांचे बरेच क्वेश्चन्स रॉंगसुद्धा झाले होते. सिली मिस्टेक, बिकॉज जेवढे क्वेश्चन तुमचे इझी असतात ना तेवढं तुमच्या सिली मिस्टेक व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि सुरुवातीला वाटलं की मी 42-45 अटेम्प्ट केले आहेत, पण बऱ्याच मुलांचे उत्तरं चुकली होती, त्यामुळे त्यांचे मार्क्स ते निगेटिव्हमध्ये पण बऱ्याचदा गेलेले आहेत. म्हणजे 2.2 त्यांनी स्कोअर केला नाहीच, प्लस सोबत अजून त्यांनी 0.55 मार्क्स पण घालवले, म्हणजे टोटल त्यांनी -2.75 मार्क्स घालवले आहेत. म्हणजे जेवढे हक्काचे असते ते पण गेलेच आणि प्लस एक्स्ट्रा निगेटिव्ह घेऊन गेले. तर त्यामुळे हा कट ऑफ सांगतो. कदाचित तुम्हाला काही जणांना कमी पण वाटेल, काही जणांना जास्त पण वाटेल, पण मी जेवढा ॲनालिसिस केला त्या अकॉर्डिंग मला हा कट ऑफ येतो अप्रॉक्सिमेटली बरोबर वाटतो. एईचा आपण कट ऑफ प्रेडिक्ट केलेला अराउंड 100च्या आसपास असेल, पण तो गेला 113, म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त सुद्धा आहे. तुम्हाला वाटेल की हा कट ऑफ जास्त आहे, पण कधी कधी कट ऑफ ॲक्च्युअलवाला कट ऑफ येतो त्याहीपेक्षा जास्त लागतो, बिकॉज कॉम्पिटिशन खूप जास्त लेवलची आहे. पण सिन्स इथे वॅकन्सीज पण बऱ्यापैकी आहेत, एईसोबत मी हे कम्पेअर करू शकत नाही, त्यामुळे हा जो कट ऑफ येतो आपला एक 90 to 95च्या आसपास लागू शकतो. जो सगळा कट ऑफ येतो आउट ऑफ 150च मी सांगेल. 100मध्ये मला कन्वर्ट करायला आवडत पण नाही, आणि 150मध्ये स्कोअर येतो मला कम्पॅरेटिव्हली सांगणं बरं पडतं. ठीक आहे, तर वुमन रिझर्वेशनमध्ये 227 सीट आहेत, त्याचं अप्रॉक्सिमेटली कट ऑफ माझ्या अकॉर्डिंग लागेल 85 to 87च्या आसपास. त्यानंतर एक सेकंड नंबरला आणि सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आलेत आपले ओबीसीसाठी 12,843 ॲप्लिकेशन्स आले. तर त्याच्यापैकी किती मुलं आलेत ते माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा आपण डिस्कस करूया. जनरलमध्ये टोटल 232 वेकन्सीज आहेत ओबीसीसाठी, आणि वुमन रिझर्वेशनसाठी टोटल 144 वेकन्सीज आहेत. ओके, ओबीसीचा कट ऑफ जास्त फरक पडणार नाही, हार्डली थोडासा कट ऑफ कमी होईल, आणि इथे बऱ्यापैकी मुलं गेले असल्यामुळे आपण सांगू शकतो इथे अराउंड एक 89 to 91च्या आसपास याचा कट ऑफ आहे तो लागू शकतो, आणि वुमन रिझर्वेशनचा जो कट ऑफ आहे तो 80-82 पर्यंत लागू शकतो. आता तुमचं ह्या रेंजमध्ये असेल, ह्याच्यापेक्षा प्लस असेल तर काय प्रश्नच नाही आहे, तुमची बऱ्यापैकी सेफ स्कोर आहे. पण ह्याच्यापेक्षा जर थोडासा कमी आला तरी काय टेन्शन घेऊ नका, बिकॉज हा पण एक बफर झोन दिला आणि एक्सपेक्टेड आहे, आणि हा सेफ स्कोर आहे, एक्झॅक्ट कट ऑफ नाही आहे. ओके, एक्सपेक्टेड हा शब्द समजून घ्या. जे मुलं पहिल्यांदाच एक्झाम दिली असेल किंवा नवीन फ्रेशर्स असतील ज्यांना अनुभव नसेल कट ऑफ कसा असतो किंवा काय बाबतीत, त्यांच्यासाठी आपण हे सांगतो आहे की ह्याच्यापेक्षा जर जास्त आलं तर चांगली गोष्ट आहे, आपण कम्पॅरेटिव्ह म्हणू शकतो की सेफ आहे, पण ह्याच्यापेक्षा जर कमी असेल तर टेन्शन घेऊ नका, थोडा बहुत मागे पुढे होऊ शकतो. ओके, पुढचा आहे EWSचा. तर आता EWSमधून काय झालं, जे बरेच मुलं आहेत ते SCBCमध्ये ट्रान्सफर झाले नवीन आता कॅटेगरी आल्यामुळे. तर EWSमध्ये जे मुलं होते मराठा आरक्षणाचे त्यातली बरीच मुलं आपली SCBCमध्ये ट्रान्सफर झालेली आहे, त्यामुळे EWSचा जो काय फॉर्म ॲप्लिकेशन्स होते ते ड्रास्टिकली कमी झालेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, इथे नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स तुमचे फार कमी असल्यामुळे इथे कॉम्पिटिशन पण आपण जे म्हणू शकतो ते फार कमी आहे, बिकॉज जर ॲप्लिकेशन्सच कमी असतील तर कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली कमी असेल, आणि इथलीच मुलं आहेत ती SCBCमध्ये निघून गेले. तुम्ही आकडा पण बघू शकता, इथे ऑलमोस्ट 1.5 आकडा जो आपल्याला आहे तो इथे दिसून येतो. तर जनरलला जर आता आपण इथे कट ऑफ बघितला, नंबर ऑफ वेकन्सीज किती आहेत इथे, तर 132 वेकन्सीज आहे जनरलला, आणि वुमन रिझर्वेशनला इथे टोटल 77 वेकन्सीज आहेत. ओके, आता इथे कसं नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कमी आहेत आणि नंबर ऑफ वेकन्सीज खूप जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली. जर ह्याच्या अकॉर्डिंग जर म्हणाल तर ऑलमोस्ट 9% आहेत या वेकन्सीज जनरलच्या. तर त्यामुळे कसं आहे, एक तर ॲप्लिकेशन म्हणजे कॉम्पिटिशन कमी आहे आणि वॅकन्सीज पण कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, त्यामुळे EWSचा जो कट ऑफ असेल तो मला वाटतं की बाकीचे जे रिझर्वेशन आहे त्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली लेस लागू शकतो. तर त्यामुळे EWSचा कट ऑफ जेवढा मला वाटतं आहे त्या अकॉर्डिंग 82 म्हणजे 80 ते 82च्या रेंजमध्ये लागू शकतो, आणि वुमन रिझर्वेशनसाठी जो कट ऑफ आहे तो एक 70 ते 73च्या रेंजमध्ये लागू शकतो, बिकॉज वॅकन्सीज जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली ॲज कम्पेअर टू द नंबर ऑफ ॲप्लिकेशन. पुढचं आहे SCBC. SCBCमध्ये 2396 टोटल ॲप्लिकेशन्स आले होते, त्याच्यापैकी जनरलसाठी 140 आणि वुमन रिझर्वेशनसाठी टोटल 78. आता तुम्हीच इकडे कम्पेअर करून बघू शकता, हा जो आकडा आहे ऑलमोस्ट सेम आहे. ओके, वॅकन्सीज आहेत
ते ऑलमोस्ट सेम आहेत, पण हा जो आकडा आहे याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणजे इथे कॉम्पिटिशन जर आपण पकडली तर SCBC मध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे कम्पेअर टू द EWS. ओके, आता त्यामुळे मेजर टॉपर जे आहेत ते इकडे निघून गेलेले आहेत. त्यामुळे जरी इथे वेकन्सी जास्त असते आणि फॉर्म जरी कम्पॅरेटिव्हली कमी असले तरी इकडचा जो कट ऑफ लागू शकतो तो 82 to 85च्या रेंजमध्ये लागू शकतो. ओके, जनरलसाठी. आणि SCBCचा वुमन रिझर्वेशनसाठी जर पकडला तर एक 78 to 80च्या रेंजमध्ये इथे आपल्याला दिसून येऊ शकतो. पुढचं आहे SBCसाठी. SBCसाठी नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कम्पॅरेटिव्हली सगळ्यात कमी आहेत, 868 आहे. आणि नंबर ऑफ वेकन्सीज पण इथे जास्त कमी आहेत, 27च आहेत आणि इथे 12 आहेत. पण ऑलरेडी जसं सांगितलं की मेजर पोर्शन ऑलरेडी जो टॉपरवाली जी लिस्ट आहे ती वरती निघून गेलेली आहे. त्यामुळे इकडचा जो कट ऑफ आहे तो पण एकदम जास्त लागणार नाही किंवा एकदम कमी पण लागणार नाही. इथे 80 to 83च्या रेंजमध्ये येऊ शकतो. आणि वुमन रिझर्वेशनचा जो आहे तो 75 to 78च्या रेंजमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यानंतर आता तुम्ही आकड्यांमध्ये बघू शकता फरक किती आहे. SCसाठी ऑलमोस्ट 7000 वेकन्सीज म्हणू शकतो किंवा 6900 वेकन्सीज आहेत. आकडा वाढला आहे म्हणजे कॉम्पिटिशन वाढली आहे. आणि सीट जर म्हणालं तर तेवढ्या नाही आहेत ॲज कम्पेअर टू द ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, जनरलच्या 165 आहेत आणि वुमन रिझर्वेशनच्या 90 आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 2.5 पट आणि एक 1.5 पट ॲप्लिकेशन फॉर्मच्या आहेत. तर त्यामुळे इथे कट ऑफ आहे तो परत वाढतो. SCसाठी 86 to 88च्या रेंजमध्ये आपण ह्याला पकडू शकतो. आणि इथे जो येतो 80 to 83च्या रेंजमध्ये वुमन रिझर्वेशनसाठी आपल्याला दिसू शकतो. पुढचं आहे कट ऑफ STसाठी. ऑलमोस्ट हाफ झालेले आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स STसाठी 3675 वेकन्सीज ॲप्लिकेशन्स इथे आले होते. त्याच्यापैकी 115च फक्त जनरलसाठी आहेत आणि 59 आहेत ते वुमन रिझर्वेशनसाठी आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 3% आणि 1.5% आहेत. इथे जो कट ऑफ लागू शकतो ऑलमोस्ट आपण SBCसाठी जेवढा आहे तेवढाच आपण कन्सिडर करू शकतो, एक 80 to 82च्या रेंजमध्ये. आणि इकडचा जो कट ऑफ लागेल तो एक 72 ते 74च्या रेंजमध्ये लागू शकतो. ओके, ह्याच्यापेक्षा प्लस 2-3 मार्क तरी आपण प्लस मायनस कन्सिडर करू शकतो. बिकॉज नॉर्मलायझेशन झालं, नंबर ऑफ ॲप्लिकेशन झालं, शिफ्टवाल्या गोष्टी झाल्या, बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत. त्यानंतर VJAच्या टोटल 1415 ॲप्लिकेशन्स आले होते. त्याच्यापैकी 73 ॲप्लिकेशन्स आहेत ते जनरलसाठी आहेत आणि 22 ॲप्लिकेशन्स आहेत ते वुमन रिझर्वेशनसाठी आले होते. ह्याचा जो कट ऑफ लागू शकतो आपल्या अंदाजे तो 76 to 78मध्ये लागू शकतो. आणि जो वुमन रिझर्वेशनसाठी आहे तो 70 ते 72च्या रेंजमध्ये इथे लागू शकतो. कम्पॅरेटिव्हली कदाचित कमी पण होईल, पण मी इथे थोडा जास्तच कन्सिडर करून ठेवलेला आहे. ओके, पुढे बघूया NTBसाठी. जरी इथे तुम्हाला जेवढे येतात त्याच्यापेक्षा कमी इथे त्याचे मार्क जास्त असतील, टेन्शन घेऊ नका अजिबात. आपण फक्त एक प्रेडिक्ट केलेलं आहे. NTB 1500 ॲप्लिकेशन्स आले होते. त्याच्यापैकी 48 जनरलच्या आहेत आणि वुमन रिझर्वेशनसाठी टोटल 20 वेकन्सीज आहेत. ह्याचा कट ऑफ थोडा जास्त लागू शकतो बिकॉज वेकन्सीज कमी आहेत आणि ॲप्लिकेशन्स कम्पॅरेटिव्हली जास्त आहेत इकडे. त्यामुळे हा 84 to 86च्या रेंजमध्ये लागू शकतो. जर तुम्ही हिस्ट्री चेक केली प्रत्येक एक्झामची, NTBचा कट ऑफ नेहमीच जास्त लागतो. त्यानंतर इथे लागेल 78 to 80च्या रेंजमध्ये इथे लागू शकतो. पुढचं आहे NTC 1981. बघा इथे आता ॲप्लिकेशन्स वाढलेले आहेत. आता इथे नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स वाढलेत आणि इथे जो वेकन्सीज आहे ती ऑलमोस्ट कम्पॅरेटिव्ह सेमच म्हणू शकतो, फक्त 5-6ने वाढलेली आहे. पण फॉर्म 400 फॉर्म्स किंवा ऑलमोस्ट 500 फॉर्म्स इथे एक्स्ट्रा आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे कट ऑफ जरी सेमच म्हणू शकतो आपण, कारण ऑलरेडी इथे मुलं सिलेक्ट झालेले आहेत आणि हायर रेंजमध्ये ऑलरेडी मुलं गेलेली आहेत. त्यामुळे इकडचा आपण कट ऑफ आपण सेमच रेंजमध्ये ठेवतो, ह्याच्यामध्ये जास्त चेंजेस करत नाही. ओके, जाऊया पुढे. पुढचं राहिला NTDचा. टोटल 1772 ॲप्लिकेशन्स आले होते. त्याच्यापैकी 34 वेकन्सीज आहेत त्या जनरलसाठी आहेत आणि वुमन रिझर्वेशनसाठी फक्त 11 आहेत. आता इथे मी कट ऑफ वाढवणार बिकॉज ॲप्लिकेशन जास्त आहेत आणि ॲप्लिकेशन जास्त आहेत आणि वेकन्सीज कमी आहेत. ओके, त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो एक 88 to अराउंड 90च्या रेंजमध्ये लागू शकतो असं मला वाटतं. आणि हा जो आहे तो 83 to 85च्या रेंजमध्ये लागू शकतो. ओके, तर हा एक कट ऑफ आहे. वाटत असला जास्त तरी टेन्शन घेऊ नका. आणि PWD ऑर्फनसाठी ॲक्च्युअलमध्ये कट ऑफ सांगणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे मी इथे काहीच कन्सिडर केलेलं नाही आहे. बिकॉज ॲप्लिकेशन जरी माहिती असले आपल्याला तरीसुद्धा
डिपेंड करतं की तो कुठल्या रिझर्वेशनमधून अजून दुसरा भरलेला आहे का, किंवा तो पर्टिक्युलर मुलाचं त्यावेळेला माइंडसेट किती असेल, किंवा कम्पॅरेटिव्हली डेटाबेस तेवढा अवेलेबल नसतो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी किंवा ऑर्फन कॅटेगरीसाठी. हा ड्रास्टिकली चेंज होतो, हा जो कट ऑफ असतो तो. कुठल्याच एक्झाम आतापर्यंत तुम्ही हिस्ट्री बघितली तर एक कट ऑफ हा PWDचा आणि ऑर्फनचा एक प्रेडिक्ट करणं थोडं मुश्किल होतं, कठीण होतं. त्यामुळे हा कट ऑफ सांगणं पॉसिबल नाही आहे. ओके, तुमचे काय प्रतिक्रिया असतील, तुम्हाला वाटते कट ऑफ जास्त आहे कमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता. काय काय वाटलं तुम्हाला, जर कट ऑफ जास्त वाटला तरीसुद्धा सांगा, कमी वाटला तरीसुद्धा सांगा. आणि रिझल्टची कधी लागेल या गोष्टी काय आहेत सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, तर पुढची व्हिडिओ तुम्हाला कुठली हवी ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.